पोटाच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं पोट तुम्हाला सोडत नाही. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. बरोबर शोधता येते. यथा धेनु सहस्रस्य वत्सम विंदती मातरम. 1000 गायी कळपानं चरू द्या, त्या जर्शने हे खिल्लाऱ्या पाहिजे. हा, आता राज्यमाता दर्जा मिळाला गायीला, पुढे गावरान गाय हे नाही, राज्यमाता. 1000 गायी कळपानं चरू द्या आणि तिचं वासरू सोडा. इथल्या मंडळीला माहित आहे, ते पहिलं कानटाप करतं, शेपटाचा कोंडा वर करतं आणि जे पळत जातं 999 डावलून मायच्याच काशेला लागतं. इतकी अक्कल आहे त्या वासराला. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. पूर्वीचे. मी काही बोललो का आता? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा गाडीच्या पुढे येतं तंबाखूला चुना लावत. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. यथा धेनु सहस्रस्य दृष्टांत तो आहे. वत्सम विंदती मातरम. 1000 गायी कळपानं चरू द्या, वासरू सोडा, 999 गायी डावलून मायच्याच कासेला लागणार. तसं 135 कोटी लोकसंख्या भारताची असू द्या, कर्म त्या कर्त्यालाच जाऊन भेटणार, दुसऱ्याला नाही. कर्तारम प्रतिगच्छति. मी कुठेही जा, ते तुम्हाला सोडत नाही. जगात कुठेही जा तरी तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. किती पळसी कर्मा भेन. मग कर्माच्या भीतीनं कुठेही गेलो तरी कर्म सोडत नाही ना, भोगावंच लागतं ना. हा, मग तुकोबाराय म्हणतात, आजपासून घाबरू नका, उलट भोगायला तयार रहा. या भोगासी घाबरून पळाला कर्माच्या भीतीनं तरी ते भोगावंच लागतं. मग महाराज म्हणतात, भोगावंच लागतं ना, आजपासून घाबरू नका, उलट भोगायसाठी तयार रहा. आता अभंग कळला ना, आलिया भोगासी असावे सादर. अरे घाबरून कुठेही पडला तरी ते सोडतच नाही ना, मग कशाला घाबरता? तयारी ठेवा आणि मोठ्या मोठ्याचा विचार करा. पहाते पांडव अखंड वनवासी, आपण काय, त्यांच्या मानाने नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही. काही काही माणसं म्हणतात
त्यावर ठरलेलं आहे. तुम्ही रात्रंदिवस भजनं करता राव, काकडा न हरिपाठ न ज्ञानेश्वरीचं पारायण, आळंदीची न पंढरपूरची वारी, तरी एवढं दुःख का तुमच्या जीवनात? आम्ही कधी पंढरपूरला नाही, कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, कधी सप्ताहाला वर्गणी देत नाही, देत असेल त्यालाही देऊ देत नाही, आणि एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे काय आताची परंपरा आहे का? रात्रंदिवस भजन करणारे पांडव वनवासात होते, आणि देवाला न विचारणारा, हिंग लावून न विचारणारा दुर्योधन गादीवर बसला होता. आहे का आताच? पाहते पांडव अखंड वनवास. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्ही करून पहा ना प्रयोग, मी गेल्यावर करा. नदीच्या काठाला बसा, दिवसभर पाणी बघा, सांगा तहान लागत नाही का? अरे दिवसभर पाणी बघितलं तरी तहान लागत नाही का? तसं देवाचं नाम घेतलं तरी प्रारब्ध भोगावं लागत नाही का? आणि मग फायदा काय भजनाचा? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा फायदा. पाणी म्हणून हा आवाज दिला तर किती दाशा पडत होत्या द्रौपदीच्या पुढे. घ्या मालकीन, पाचही पांडवांनी जे ऐश्वर्य भोगलेलं होतं, पण 12 वर्षे हरणाचं कातडं गुंडाळलं पाचही भावानी. कंदमुळे भुकेसाठी शोधत होते डोंगरात, आणि द्रौपदीनं 12 वर्षे मातीचा माठ डोक्यावर घेऊन तळ्याहून पाणी आपल्या झोपड्यात आणलं. 12 वर्षे पाणी आणत होती द्रौपदी, आणि हे 12 वर्षे कंदमुळे शोधत होते, तरी एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही, द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. ही भजनाची ताकद, दुःख पेलण्याची ताकद येणे, एवढं लक्षात. पाहते पांडव, अरे भजनच काय, ज्याचं आम्ही भजन करतो तो भगवान त्यांच्या मदतीला होता, तरी कर्म चुकलं नाही. कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य साय के लिया हरिहरासी, साय के लिया हरिहरासी, साय के लिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना, कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना, प्रारब्ध कोणासी टळेना. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगिती नष्टतरेशी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. आता हा नामदेवाचा अभंगण सगळ्या प्रारब्धावरच आहे. तुम्हाला जर वेळ मिळाली महाराज मंडळी, तर घरी जाऊन हा जरूर वाचा, आनंद वाटेल. नाही तर ऐकायचं असेल तर मी सांगतो. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगिती नष्टचर्यशी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेनाशी. प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य, घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव. प्रारब्धे शरीर संचिता, आदिन धर्मराजा हिंडे, वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन. प्रारब्धे हरिश्चंद्र तारामती, घोर वनांतर भोगिती नळेराव, पुरुषार्थी तयाच्या विपत्ती. प्रारब्धे पतिव्रता सुषे दमयंती, पाय पोळ अशी अनिवार कपाळ. भोगी दुष्काळ प्रारब्धे कर्म रेखा, टळेना बाण लागला जिगजीवना. कृष्ण सांडिल्या गोपांगना हे नारायणा. प्रारब्धे पतिव्रता सुषे दमयंती, पाय पोळ अशी अनिवार कपाळ. भोगी दुष्काळ प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये. प्रारब्ध ओढवले जानकीस राक्षसे नेले, दुःख भोगिले. प्रारब्धे संचिता अधीन शरीरपूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार. पाठी जन्मांतर नामा म्हणे. जमलं तो वाचा घरी गेल्यावर. विठ्ठल विठ्ठल.
जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीता माई कर्मरेखा बडी दुस्तर है तिल गटे नाराई. त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. जो संबंध जो ठरलेला आहे त्याप्रमाणे हे सगळे घडतात. नाही तर जरा विचार करा, हे वैमानावर तिकिटावर आहे. आपण सगळे प्रवासी आहोत. काही असंही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला, तुम्ही प्रवासी, आम्ही तर इथलेच नाही. तुम्ही आम्ही सगळे प्रवासी. प्रवास कधी संपतो? बिरेवाडीचा माणूस संगमनेरला गेला म्हणजे संगमनेरहून पुन्हा घरी येतो आहे ना. घरी आला म्हणजे बाथरूममध्ये फ्रेश होतो, मग ज्या सोफा शेडून बसलो होतं सकाळी तिथं येऊन बसतं, बायकोला म्हणतं आण बरं चहा, कटकट संपली एकदाची. म्हणजे जिथून सकाळी गेलं तिथं संध्याकाळी वापस आलं, प्रवास संपला. तसं आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ, मग प्रवास संपणार आहे. आपण प्रवासी आहोत आणि प्रवास हा वयमानावर नाही, तिकिटावर आहे. कोणाच्या आधी कोणाचं तिकीट संपेल तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा. 22 वर्षाचा तरणा बाण नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत नातवाच्या प्रेत यात्रेत स्मशानात जात. चितेवर ज्याचं प्रेत ठेवलं ते पोर 22चं आहे. उनके देवदेव रडतंय ते म्हातारं 92चं आहे. असं का झालं? तिकीट संपलं. बस, जिथे तिकीट संपलं तिथे त्याला नक्कीच उतरायचं आहे. कोण कोणाच्या आधी. म्हणून हे लक्षात ठेवा, कधी तिकीट संपल न कधी त्या प्रवाशाला उतरावं लागेल. पण हे पहिल्यांदाच आलो, पाहिलं तर त्यांचं काही जाण्याचं वय नव्हतं गळंगीचं. वाईट वाटतं कोण्या गोष्टीचं. अरे रोज सूर्योदय आणि सूर्यास्त आहे. सकाळी सूर्याचा उदय होतो, सायंकाळी त्याचा अस्त होतो. रोजच या घटना आहे. सूर्योदय सूर्यास्त, सूर्योदय सूर्यास्त. रोज सूर्यास्त होतो याचं कोणाला दुःख नाही. पण जनार्दनजीचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं. आता तुम्हाला ठीक आहे, आपल्यालाही ठीक आहे समजून सांगायला, असं होतच असतं, असं होतच असतं, असं होतच असतं. पण हे दुःख त्या लक्ष्मीबाईला विचारा. अमोलला प्रमोदला मी एकदा वाचत असतो भाऊ. म्हातारबान लक्ष्मण हे 2 भाऊ आहे. अमोलनं प्रबोध 2 मुलं आहे. संदीप गुलाबनं प्रकाश 3 पुतणी आहे. काही राहिलं का? एकदा काय गाथ्यापेक्षा कठीण आहे का ते? विठ्ठल आपल्या आपल्या नात्याच्या संबंधाने सगळे त्या जनार्दनजीकडे पाहत असेल. चितेवर ठेवलं होतं राजा दशरथाचं प्रेत. सगळ्या समाज रडत होता आणि भाषण वसिष्ठाचं होतं. ते रामायणातलं सांगतो. देखो भाई, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. अगर सुहागिन रोने लग गई तो समझ लेना उसका तिलक समाप्त हो गया. अगर बहन रोने लग गई तो समझ लेना रक्षाबंधन का त्योहार चला गया. अगर पिताजी रोने लग गए तो समझ लेना उसका वारिस चला गया. बेटा रोने लग गया तो समझ लेना उसका छात्र समाप्त हो गया. आज बेटा नहीं, पिता नहीं, भाई नहीं, बहन नहीं, पूरी अयोध्या रो रही. इसका मतलब यही है कि आज अयोध्या का सूर्यास्त हो गया. आता तुम्ही पहा, 1-1 मिनिट सर्व परिवारासाठी घेतो. म्हातारबाजी असेल न लक्ष्मणराव असेल, बंधू प्रेम तुम्ही लक्षात घ्या. कोणाला किती बाता मारू द्या, पण हे एका मायेच्या पोटातून आलेले असतात. हे प्रेम कोणी देत नाही. तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्षे बोलू नका. तुमची परिस्थिती चांगली आहे, भावाची खालावलेली आहे. संगमनेरच्या स्टँडवर बिना तिकीट न पैसे नाही म्हणून चालत गेला भाऊ. धोतरन शर्टन टोपी, आणि याची परिस्थिती चांगली आहे, हे बुलेटनं गेलं. सक्के भाऊ 10 वर्षापासून बोलत नाही.
मी सांगतो, तिथं एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडतो हा मोठा भाऊ. शेठजी, मी बिरेवाडीचा, मुलगी आजारी आहे कालपासून, तिकिटालाही पैसे नाही, फक्त 500 रुपये द्या शेठजी औषधासाठी मुलीच्या. मुलगी जगली ना तर तुमच्या गोडाऊनमध्ये हमाली करून पैसे फेडील, आणि मुलगी जगली तर पांडुरंगानंतर तुमचंच भजन करील. एवढी अडचण भागवा शेठजी, 500 रुपये द्या. आणि हा बुलेटवाला भाऊ टपरीच्या पुढं स्टँडवरच 500 रुपयाच्या गुटख्याच्या पुड्या खाऊ घालतो दुसऱ्याला. एवढ्यात मी भावासाठी सांगतो, एवढ्यात जर कोणी आईवरून सीवी दिली बुलेटवाल्याला, त्या मित्रांना हे वाईट वाटत नाही, ते गुटख्याच्या पुड्या चगळ्यासाठी टोडकं जमा झालं. पण 10 वर्षे झाले तुमच्या भावासोबत तुम्ही बोलत नाही. असू द्या फाटक्या कपड्याचा, त्यानं ऐकू द्या, तुम्हाला आईवरून सीवी दिलेली वाघासारखा पळत येईल आणि त्याचं जोड्यानं थोबाड फोडल का. दोघाची माय एक. हे रक्ताचं नातं, हे नाही पुन्हा. अरे सामान्याचं जाऊ द्या, जगाचा बाप नापास झाला, लक्ष्मणाला शक्ती लागली ना, डोकं घेतलं मांडीवर, आणि जेव्हा प्रभूचं रडणं सुरू झालं, एक एक दिवस आठवायचा प्रभूला. अगाध बंधुपणाची सीमा त्वा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढविला, मजलागी नवमास कष्टलास, त्या गुणीराज भोगविलास, सेवा केली 14 वर्ष निराहार राहुनिया. भाऊ रडतोय जगाचा बाप लक्ष्मणासाठी. नाय आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा, इंद्रियजित धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. हे बंधूसाठी सांगतो. म्हातारवाज त्यांना विचारा, लक्ष्मणरावला विचारा. भाऊ गेल्यावर बाकीचे किती असू द्या, पण हे रक्ताचं नातं पुन्हा नाही. जेव्हा ते रडायच्या वेळेला बारकावे लक्षात घ्या बरं का महाराज मंडळी, बरोबर ओळखता येतं. भाऊ असेल तर प्रेताचे हात हातात घेऊन रडतो, पत्नी असेल डेड बॉडी जवळ कपाळाला हात लावून रडते, माय असेल ना तर लेकाच्या प्रेताकडे पाहून पोटाला. हे बारकावे तुम्ही पहा, नीट पहा. कधी ही घटना घडली तर बारीक अभ्यास करा. याचं कारण सांगतो मी. मायला ते लेकाचं प्रेत पाहून पहिली आठवण येते, पोटाला हात लावते. बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला, आणि अपेक्षा एकच होती की म्हातारीला तुझ्या खांद्यावर जायला मिळावं. माझ्या आधी गेलास म्हणून लेकाच्या प्रेताकडे पाहून माय रडते, ती पोटाला हात लावून. पत्नी कपाळाला हात लावू रडते का, तिला आठवण येते तुमच्या नावाचं कुंकू लावत आली. आता उद्यापासून काय, तिचा पहिला हात लागेल तो स्वतःच्या कपाळाला, आईचा पोटाला. आणि जर भाऊ असेल ना तर भाऊ प्रेताचे हात हातात घेतो. भैया अब कुछ कम ज्यादा हुआ तो कौन दौड़ेगा. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. 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 बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. 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 भाऊ म्हणे
भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. ते प्रेम पुन्हा नाही जे रक्ताचं नातं आहे. ते म्हातारबाजीन लक्ष्मणजीला विचारा. कुंकू पुसल्यावर काय व्यथा होतात त्या लक्ष्मीबाईला विचारा. आणि प्रमोद असेल नाही तर अमोल असेल, किती मोठं होऊ द्या त्या दोघाही भावाला, तालुकाभर लोकांनी त्यांच्या पाठीहून शाबासकीची थाप टाकू द्या, पण जनार्दनजीच्या शाबासकीत जे प्रेम स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत तो गेला आनंद. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. एक लक्षात घ्या, ही प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या घटना आहे. आणि असं होतं जेव्हा दिवस चांगले येतात. इथे बसलेली मंडळी बहुश्रुत आहे, पारमार्थिक संस्करण संपन्न झालेली आहे. बापानं आईनं खूप कष्ट घेतलेले असतात. अर्धपोटी राहिलेला असतो बाप, पण लेकरांना पोटभर जेवायला. स्वतः फाटके कपडे घालतो बाप, पण आपली अब्रू जाईल म्हणून मुलांना शाळेत जायला नवीन ड्रेस घेऊन देतो. बाप आजारी असला तरी साधं पडसं होऊ द्या, मुलांना संगमनेरला दवाखान्यात नेतो. एवढी काळजी. आणि जेव्हा दिवस चांगले येतात, बापानं खूप कमावलेलं असते आणि मग मुलं म्हणतात आता आपल्या बाबाला सुखात ठेवायचं. सुखात. मग सगळ्या सुविधा, बंगला बांधलेला, बाबाची खोली वेगळी, सगळी तयारी झालेली असते, पण तिथं बापाचा फोटो लावावा लागतो. हे लक्षात ठेवा. या घटनेनं देवाला सोडलं नाही. जेव्हा निरोप आला, गड्या बघू द्या मला, 11:30 कधी झाले कोणाला माहिती. तरी मीच थोडीशी रुपेश महाराजावर थोडासा तापलो. अरे म्हटलं, लोकांचा विचार कशाला करता? लोक बरोबर 12 पर्यंत येणार आहे. आपल्या ड्युट्या काय आहे? आपण कीर्तनकार आहे, तुम्ही भजनी मंडळी आहे, आपण 12च्या पुढे जात नाही. बरं, माझं मालेगावच्या जवळ कार्यक्रम रामायणाचा चालू आहे, थोडंसं डोकं चालू. आम्ही किती वाजता उठलो असेल? त्यांना म्हटलं मी. बरोबर गाडीतून उतरलं तो 10 वाजले होते. मग 3.5 तास तर प्रवास आला. त्याच्या आधी उठलो 2 तास, पहाटे 4ला. आता हे उपीट खाऊन वगैरे येतील तर त्याच्याबद्दल त्यांचं होऊ द्या. आपलं ठरलेलं आहे, 10 माणसं असले तरी आपलं 10ला कीर्तन सुरू करायचं. ते 12 पर्यंत बरोबर येतात सगळे. आपली ड्युटी. बरोबर आहे. मग हे सगळे धावपळ केली त्यांनी, तरी बरोबर झालं. मी त्यांना पटवून दिलं. म्हटलं अरे आपल्या काही प्रक्रिया आहे, करू बा सुरू. पण आपण काय पुढारी आहो का? पुढारी डायरेक्ट जातो, माईक घेतो, बंधू आणि भगिनींनो. तसं आपलं नाही ना. पहिला विनय करी सुंदर ध्यान, मग तुका म्हणे माझे, मग विठोबा रखमाईन, मग बोवा येतो, मग रामकृष्ण हरिण रूपाचा अभंग, त्याचा कीर्तनाचा अभंग, त्याची चाल, आणि मग तुकाराम महाराज काय सांगतात. हा तास कोणी धरायचा? विठ्ठल. कुंडली ही कबरदार. हनुमानजींनी नंदीग्रामात निरोप आणला. मी अमोल आणि प्रमोद साठी सांगतो. भरत जी, तुम्हारे भैया रामचंद्र 14 साल के बाद आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. भोवताल नाचला हनुमंताच्या. भरत पार डोकं ठेवलं. मारुतीरा, हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील. माझी माय कौशल्या आरती ओवाळल.
एकदा राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिल आणि मग पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल. एवढा अनुभव. सावत्र बंधूचं सांगतो हा. पळत आले भरतजी माय कौशल्याच्या महाला पुढे. 14 वर्षांनी आला भरतही नंदीग्रामातून. माताजी माताजी आवाज ओळखला माझ्या भरताचा आहे. आली माय कौशल्या बाहेर. क्या हो बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे रामचंद्र भगवान दोपहर तक अयोध्या में पधारने वाले माँ. एवढं ऐकलं माय कौशल्या रडू लागली. आता बघा आई, 14 वर्षांनी दादा येतो वनवासातून. आनंद नाही झाला का तुला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे. का? आज तुझ्या जन्मदात्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली बाळा. तुझा बाप असता नुसता नाचला असता. त्यांची खूप इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुझ्या बापाच्या आठवणीनं रडते बेटा. मी का सांगतो हे? अरे जिथे भगवंताचा राजतिलक पाहायला त्याचा बाप नाही, जेव्हा सुखाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप नाही. विठ्ठल गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं लेकिन हर साल उसकी उस दिन याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. आणि म्हणून त्यासाठी अभंग घेतला. जे कर्म आहे ते भोगावंच लागते ना. अजिबात घाबरू नका, उलट भोगायसाठी तयार राहा. आलिया भोगासी असावे सादर पर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढचे शब्द देवावरी भार घालोनिया, त्याच्यावर जबाबदारी टाकून. कारण त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय तो आपल्या प्रकरणात लक्ष घालत नाही असं ठरलेलं आहे. नाही तर ते ओढत आणलं धुरपता बाईला. धुरपताच कौरवी पांचाळी सभे माझी आलेली. वस्त्रहरणे वस्त्रे कैची झाली माऊली. द्रौपदीला ओढत आणलं सभेत. पहिल्यांदा भीष्माकडे पाहिलं, न्याय देतील, त्यांनी खाली मान घातली बरं का. द्रोणाचार्याकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली बघा जॅकेटवाले. कृपाचार्याकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. जाऊ द्या बाहेरचे बुवा आहे, आपले 5 बसले बघ म्हणून 5 पतीकडे पाहिलं, चौघांनी खाली माना घातले. धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव. पण एक गरम रक्ताचा होता. ते भावात 1000 हत्तीचं बळ. आणि तुम्हीच घरी गेल्यावर डोकं चालवा. 1000 हत्तीचं बळ, त्याच्या बायकोचे केस दुसऱ्याच्या हातात. सण होईल? उठणार होता ताडकन, थापच मारली मांडीवर. धर्म थांब बेमा, उठू नको. का दादा? दिगदे दुःख पराणे, धर्मराज याला म्हणतात. दिदले दुःख पराणे, उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. मजा पहा. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाला. तर मराठीतली मजा सांगतो.
अजून आम्ही मराठी बोलणारे महाराष्ट्रातले मराठी लोक, पण आम्हालाच मराठी येत नाही, दर्जा तर मिळाला आहे का नाही? सांगा बरं, रेल्वे स्टेशनला काय म्हणतात मराठीत? अभिजात दर्जा. जाऊ दे, आम्हाला काही घेणं नाही आपल्या कामाचं. ते काय म्हणतात हे माहिती नाही, तेच बरं आहे. ते बरंच लांब आहे, मी पाहायला शोधलं. ते अग्निरथ निवास स्थान, ते रेल्वे स्टेशनचं भाषांतर मराठीत आहे. अग्निरथ निवास स्थान. अरे मग एवढं म्हटलं रेल्वे स्टेशन बरं ना, त्याच्यापेक्षा ठेसनावर गेलो हे तर त्याच्यापेक्षा बरं. हे चाला, इथली मजा. दोन भावाचे शब्द मराठीतले. आता तुम्हाला आनंद वाटेल. धर्मराजाचे तेच शब्द, भीमाचे तेच शब्द, पण दोघाचे अर्थ दोन. पुन्हा एकदा मजा. धर्मराज म्हणतोय, दिदले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे, देवतयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. ते शब्द भीमानं वापरले, फक्त चढ उतारात फरक केला. दिदले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. मजा आली ना? एक भाऊ धर्मराज, एक भाऊ भीम, पण शब्द तेच, अर्थ दोन. धर्मराज मवाळ आहे. दिदले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. भीम, दिदले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेची बैसावे. जमलं ना बसा? पण नाही चाललं ना. शेवटी द्रौपदीला वाटलं आपलं रक्षण आपल्या बाहुबलाने करावं. नाईलाज झाला आणि बरोबर 11:30 द्रौपदीनं देवाला आवाज दिला. कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया, आणि आला देव. द्रौपदी रागावली, देवा तुला कळत नव्हतं का? आता द्रौपदीला केस धरून ओढत आणणार आहे. कळत होतं, मग तू लवकर का नाही आला? मी तर 10लाच आलो. मग कुठं 1.5 तास चहा पित होता का? नाही, मजा बघत होतो. खरं सांग द्रौपदे, तुला ओढत आणल्या आणल्या माझी आठवण आली का? मी बघत होतो त्या म्हाताऱ्या भीष्माकडे पाहत होती, त्याने खाली मान घातली. द्रोणाचार्याकडे बघत होती, त्याने खाली मान कृपाचार्याकडे बघत होती. तुझ्या 5 मिस्टरकडे बघत होती. बाहुबलानं प्रयत्न केला, नाईलाज झाल्यावर 11:30 मला मोबाईल केला. मग धावलो का? भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. इथपर्यंत आलो आपण. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. म्हणून आलिया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालवणिया. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, तो कृपा सिंधू अभंग बरोबर म्हणा, अभंग बिनचूक म्हणा. तो कृपा सिंधू निवारी झाकणे. व्यथा होतात आम्हाला, काय ठोकाटाची अभंग अर्थाचा अनर्थ होते. निवारी झाकणे. काय दुःख आहे तुम्हाला? तो कृपा सिंधू
त्याच्यात आहे ना मोबाईलमध्ये, पाहून घ्या बरोबर. अरे भाऊ, ही सगळी टाळकरीन गायनाचार्य गवंडी आहे आणि कीर्तनकार त्याच्या हाताखालचा मजूर आहे. मी पटवून देतो तुम्हाला. आम्ही विटा, सिमेंट, खडी, मसाला तयार करून देणे, म्हणजे एवढं सांगत आलो म्हणजे आम्ही मटेरियल तयार करून दिलं. फिट वीट ठेवायची गवंड्यानं. तुम्ही गवंडी आहे, आम्ही तुमच्या हाताखालचे. मी सांगतो तुम्हाला, मी कुठं आलो त्यात एक प्रमाण चुकलं की पुन्हा बांधकाम पाडा लागते. इथपर्यंत आलो आपण. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. इतकी फिटिंग आहे ते. बस तो कृपा सिंधू. आता काय 20 मिनिट आहे. निवारी साकडे पाहू काय होईल. ये रते बापुडे काय रंग. आपण दुसऱ्या चरणापर्यंत आलो. काय झालं ते होऊन जाऊ द्या. एकदा संप्रदाय, आता मंडपही भरला, आता आले बरोबर. मी म्हटलं 12पर्यंत येतात सगळे, तुम्ही का काळजी करता. आणि दिवस गारठ्याचे आहे भाऊ, त्याचाही काही दोष नाही. ठीक आहे, आता जमलं बरोबर. आता काय 20 मिनिटात आपलं उरकून घेऊ, म्हणजे पुन्हा ते तिकडचं झालेलंच आहे. हां, शूटिंगवाले आता थोडंसं. रुपेश महाराज, एवढं घेऊ आपण 2 मिनिट. हात वर करा. हे एवढं घे रे भाऊ, एवढं घे. आणि उद्या येऊ दे पेपरला पहिल्या पानावर, जनार्दन बारकुजी गळंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्याच वस्तीवर भजन करणारा जनसागर. एवढे हात येऊ दे राजा. आणि लवकर घे, हात दुखायच्या आधी घे. आणि एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या. आता भजनाच्या. विठोबा रखुमाई एक बाबा, एक 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 बाबा, एक. वा वा. ये वा. सरळ म्हणा. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर.
भगत कृपा सिंधू निवारी साकडे कधी आले या भोगासी असावे साधारण देवावरी भार घालून या. एकता त्याच्यावर जबाबदारी टाकली, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. त्याला कृपा सिंधू म्हणतात. सिंधू शब्दाचा अर्थ समुद्र होतो, कृपेचा सागर. देवाला कृपेचा सागर का म्हणतात? काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे आणि हा कृपेचा समुद्र आहे. तीन विभाग लक्षात घ्या. कृपेचे ओढे, ओढ्याला पाणी असतं पण 2 तासाकरता. पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा पलीकडे जाऊ देत नाही, 2च तास पाणी टिकतं. ते पूर्वीचे कास्तकार पेरणी करून आले, बसले वड्याकडे, म्हणले का रे पलीकडे जायचं कसं? म्हणलं या ना, किती 2 तास पाणी टिकत आहे. आतापर्यंत चिलीम झाली असती, तेव्हाच काय पेरणी केली वगैरे, वड्याच्या काठाला ओढू चिलीम. मग एकानं चिलीम, त्यातला खडा काढला, तो खडा पुसून काढला, चिलीमीत काडी खोवली, स्पोंकर घालून चिलीम स्वच्छ केली, मग खडा टाकला, त्याच्यामध्ये तंबाखू भरला, तंबाखू उलट्या अंगठ्यानं दाबला. हे नीट आहे का? आणि त्याला तो कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ती भिजवून आणायची असते, भिजवून थोडी वलसर करून डबल गुंडाळायची. याचं कारण आहे, जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. हे टीव्हीला नंतर निघलं, डबल फिल्टर चिलीमवाल्याचं आहे, ते डबल गुंडाळतात, डबल फिल्टर. आम्हाला जा रे शापी भिजून आण. ते न भिजवतात आला, आले का शापी भिजून आण म्हटलं तुला, कुठून आणू? वड्यातून. मला थेंब नाही. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्यात शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची कृपा 2 तासाकरता, समजा वडे. काहीची कृपा नदीसारखी आहे, नदीत चढउतार आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं, पावसाळा संपला की उतरतं.
तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागल्यावर उतरते. श्रावण महिन्यात तर बापरे बात गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता खरे, तोंड दाखवा नाही पुन्हा. माझं खोटं असेल तर तुम्ही खेडेगावामध्ये श्रावण महिन्यातली कोंबडी बघा तुम्ही, मुलाबाळासह सुरक्षित असते. कोंबडी जर फिरायला निघते ना खेड्यात, 10-5 पिलं पुढं 10-5 पिलं मागं, मध्ये छातीकडून चालते, पुढं पाहते मागं पाहते, मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला म्हणजे कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. विचारा कोंबडी काय महाराज, लेकरं दिसत नाही, चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला. श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही आता माझाही नंबर लागतो गणपती उठल्यावर. हे आमची कृपा श्रावणात वर जाते आणि भाद्रपदात खाली येते. म्हणून काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी आणि प्रभूची कृपा समुद्रासारखी. दिवसा जा रात्री जा, दुष्काळात जा सुकाळात जा, कधीही समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला तसा भगवान पूर्ण कृपेनं भरलेला, म्हणून कृपा सिंधू. इथपर्यंत आलो आपण. आता एक एक शब्द झालं, आता वेळ थोडी आहे. आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. बरं का, मग निवारी साकडे. अरे निवारी साकडे हा नंतरचा कार्यक्रम आहे. पहिला काहीच साकडे पडोने दे, गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी. पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही, आणि पडलं तर निवारी साकडे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, फक्त तो, बाकीचे नाही. येर ते बापुडे काय रंक न, बापुडे म्हटलं रंक. रंक त्याच्या विरुद्ध शब्द आहे राव. मराठीतले शब्द लक्षात, विरुद्धार्थी. जसं गुरुच्या विरुद्ध शिष्य नाही होत, गुरुच्या विरुद्ध लघु होतो. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे जाऊ दे, आता अभिजात दर्जा आहे म्हणून सांगतो. हे आपलं काय चालू आहे. पहिल्यांदा मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक. रंक हा रावच्या विरुद्ध आहे. राव एकच असतो आणि त्याला सोडून बाकीचे रंक असतात. राव एकच आहे, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव. शब्द आहे येरते बापुडे काय रंक. कारण राव एकच आहे, बळिया माझा पंढरीराव, आणि त्याला सोडून बाकीचे आहे ते रंक. म्हणून तो निवारी साकडे, हे रंक नाही. आपल्या पोटाची रडते. पूर्वी नातू रडला म्हणजे काय औषध होतं का. शेजारची म्हातारी यायची, आबाई काय काकी, आणि नातू रडतोय, काय झालं कोणाच माहीत. असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळं लाव, 2 बिबवे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, त्याच्यावर उतरून टाक नेऊन चौकात. औषध, चमड्याचा तुकडा, चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळे, 2 बिबवे, तांब्याभर पाणी, लेकरावरून उतरून नेऊन टाकलं चौकात. लेकर रडायचं थांबलं. इथे प्रश्न आहे,
अरे जे चतकोरा तव्याचं काळे लावलेल्या भाकरीवर देव खुश होतो, तो गुलाबजाम देईल का तुम्हाला? आपल्या पोटाची रडते म्हणून रंक येरते बापुडे, त्याला सोडून जेवढे बाकीचे आहे ते रंक येरते बापुडे काय रंक. मग आता एकच मनातून हे काढून टाका, सर्वात मोठं भय आहे जन्म आणि मरण. हे तर प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याची भीती बाळगा तरी आहे, न बाळगा तरी आहे. डॉक्टरने तपासलं, डॉक्टर म्हणले पाटील 3 पिढ्याचा संबंध आहे आपला. माझा आजोबा डॉक्टर होता, बाप डॉक्टर होता, मी डॉक्टर आहे. माझ्या आज्यानं तू आजा तपासला होता, माझ्या बापानं तुला बाप तपासला, मी तुला तपासतो. आमची 3 पिढ्याची डॉक्टरची परंपरा, तुझी पेशंटची परंपरा, 3 पिढ्याचा ऋणानुबंध असल्यामुळे खरं बोलतो, तुम्हाला कॅन्सर झाला. 1 नया पैसा खर्च करू नका, फुकट जाईल पैसे. 1 महिनाभर तुम्ही जिवंत राहू शकता. घरी जाऊन काय काय असेल खायचं इच्छा ते खा. आलं घरी, मी तिथेच होतो, घरी आलं, फुटल पकवान घरी आलं. बायको म्हणली काय उपीट का इडली सांबार, तूच घे खाऊन. का 1 महिन्याने मरायचं आहे, मला मरायचं आहे, मला मरायचं आहे. मला एक पेशंट आहे आपल्या भारतात, शरदचंद्रजी पवार साहेब. कॅन्सरला नाही घाबरले, कॅन्सरच त्यांना घाबरला. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे असं जर भय मनात आणलं तर जीवनात दुःखाचे डोंगर आहे. शाबास शाबास. मी मरणार आहे, मी मरणार आहे असं रात्रंदिवस जर मनात भय ठेवलं तर तुझ्या जीवनात इथून पुढे दुःखाचे डोंगर आहे. भयाची या पोटी दुःखाची या राशी. भय वाटतं ना, मग भय वाटतं तर निर्भय होण्याचा उपाय आहे. शरण देवासी जाता भले. निर्भय का? त्याचे स्वतःचे उद्गार आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. जन्म मरणाचं भय आहे ना, मग ज्याचे उद्गार आहे त्याचे निवारी मी जन्म मरण, त्या देवाला शरण जा. एकदा शरण गेला स्वप्नी जन्म मरण नाही नाही, स्वप्नी जन्म मरण जाताचे शरण विष्णुदास नाम. जाताचे शरण विष्णुदास स्वप्नी जन्म मरण, स्वप्नी जन्म मरण.
विश्वास नामा जाताची शरण स्वप्ने जन्म मरण नाही नाही म्हणून भयाची एपुटी दुःखाची आरासी. आणि जर दुःख होतंय ना, भीती वाटते ना, मग एक शरण देवासी जाता भले. एकदा त्याला शरण गेलं ना, हे पहा सोपी गोष्ट. झालं, वेळ संपली आपली. सोपी गोष्ट आहे. माणसानं निर्माण केलेली वीज आहे. वीज मानव निर्मित आहे ना. काय काय करते ती? सकाळी उठल्यापासून तुम्हाला चांगलं माहिती आहे, आंघोळ करायची, दाबा बटन, तापलं पाणी, अंधार पडला लावा लाईट, उकाडा झाला लावा कूलर, थंडी वाजती लावा हीटर. एवढंच नाही, शेवटच्या दिवशी सरपण नाही, दाबा बटन आणि घेऊन या राख. माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूसच निर्माण केला, अरे तो काय करणार नाही? तुम्हाला आमची वेळ माहिती आहे. का म्हणे, काय नव्हे त्याकरिता चिंता वातो आता विश्वंभर. अतिशय सुंदर नियोजन आमच्या रुपेश बाबांनी सगळी भजनी मंडळी गुणवान गोळा केली. काही काट कसर नाही. दोन्ही मृदंगाचार्य, गायनाचार्य तर कुठून आवाज आणतो एवढा उंच कुणाच माहीत. सर्व गायनाचार्यांना धन्यवाद. टाळकरी, विनेकरी सर्वांनी आपापल्या परीने काही कसर ठेवली नाही. आता ताई आलेले आहे. फक्त आम्ही धर्मसंकटात आहे. मला 4 तास लागतात मालेगावला. रामायण 6 वाजता आहे आणि बरोबर 4ला पहाटे उठून आलो. सगळ्यांना माहिती आहे वेळ. कोणी मी गेलो तरी कोणी उठायचं नाही. निवेदन देतील तसा पुढचा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. महाराजांना जाऊ द्या, त्यांना कीर्तन आहे, कार्यक्रम आहे. तुम्हाला काही नाही ना. आता तुम्ही आताच आले ना. कोणी उठायचं नाही. सर्वांचे मनोगत होतील. अगदी शिस्तबद्ध सगळ्या कार्यक्रम होईल. फुल भरला मंडप. याचा अर्थच आहे की जनार्दनजीचा केवढा जनसंपर्क होता. हे उगच आले का लोक? आपण समाजाला प्रेम दिलं की समाज आपल्यावर प्रेम करतो. हे त्याचं उत्तर आहे. आता गेलेली व्यक्ती येत नाही. जोपर्यंत वडील बसून असतात वजनदार वाटतं घर. एकदा वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, घराचं वजन निघून जातं. ज्यांना ज्यांना ते पहा, 1 मिनिट घेतो. मायबापाची इच्छा नाही बरं का ताई, इच्छाच नाही मुलांनी सेवा करावी. मग काय इच्छा आहे? मुलांनी एकमेकावर जीवापाड प्रेम करावं,
ही मायबापाची इच्छा आहे. जेव्हा भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात तेव्हा त्याचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्षे जास्त जगतात. मुलांचं प्रेम पाहून. टॉनिक आहे त्यांचं, त्यांना काही एक चपाती लागते. आणि मुलांची भांडणं पाहिली की 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतात. बरं का, एकदा वाचलं होतं मी. जनार्दनजी गेले, पण अमोल, प्रमोद, संदीप, गुलाब, प्रकाश, बरोबर आहे, चुलत भाऊ का असे ना, पण 5ही पांडव तुम्हाला मार्गदर्शन करायला म्हातारबा आणि लक्ष्मी जी आहे, लक्ष्मण जी आहे, लक्ष्मी आई आहे. 5ही भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. जनार्दनजीला वैकुंठातही आनंद होईल. माऊलीचं भजन जय विठ्ठल. पुढे निवेदन देतील तसा कार्यक्रम एकानंही उठायचं नाही माझ्याशिवाय. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे देवा पुढे उत्तरे नाही विचारिला ते का